हा, निघालात का तुम्ही? ओके, बाय. हो शुभ्रा, अगं तुला आणि त्यांना काय हवंय ते मला कळवशील ना? तुझ्यासाठी एक नाजूकसा कानातला करू का? अगं कानातल्यावर ना आठवलं, आई मी विचार करत होते की मी असं कानाच्या मागे टॅटू करून घेते, कसा वाटेल? टॅटू? अगं मला काय विचारतेस? तुझ्या नवऱ्याला विचार ना. ती मला तिचा नवरा कुठे मानते? म्हणजे? नाही, मी बघते. या ना. येते. मी येते, थांब. आता तुम्हालाही निघायचं असेल ना? हो. नक्की ना? हे परत काही विसरलंय म्हणून येणार नाही ना? नाही, यावेळी घेतलंय सगळं. येतो असा. सगळ्यांना जायची घाई झाली. काय म्हणालीस? अरे हो, शुभ्राला मी सांगेन तिला. या. मला बाहेर जायचंय, मी रेडी होऊन येतो. असं असताना तिचं आणि सोहमचं नातं जे तुटतंय ते जोडण्यासाठी का प्रयत्न करत नसेल? ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याने दुखावल्याचं दुःख सगळ्यात जास्त असतं असावं, आणि त्यावर फुंकर दुखावणाऱ्याने घालायचे असते. कॉफी घेतो, सुचेल काय? आईना बोलवत असेल कदाचित. नाही, तुलाच. शुभ्रा शुभ्रा असं ऐकलं मी. हो ना असं? हो हो का? हा असू दे, काहीतरी मिळत नसणार म्हणून बोलवत असेल तो. काहीतरी शर्ट मिळत नसेल, मॅचिंग पॅन्ट, त्याच्यावरचा बेल्ट शोधेल स्वतःच स्वतः. नाही, काही वेगळं सांगायचं असेल तर त्याला. हा, मलाही तसंच वाटतंय, काहीतरी वेगळंच. काय? तू जाऊन बघ ना स्वतः. उशीर होतोय. ओके, आपण 2 मिनिटं एकमेकांशी बोलूया का? चालेल? ओके, बसलो. आता जे बोलायचंय ते बोल पटकन आणि संपव एकदाच. आपण जरा शांतपणे बोलूया एकमेकांशी. नक्की कुठे बिनसतंय हे बघायला हवं सोहम. अरे आधी असं नव्हतास तू. आधी जेव्हा तेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये नाही पडायचंय मला. मला भूतकाळात रमायला नाही आवडत. झालंय ते झालंय ना, संपलंय सगळं. आता सांग ना दरवाजा उघडायला तिला. नाही, आधी आपण बोलूया सोहम.
काय चाललंय? तुम्हाला हेच सगळं करायचं होतं म्हणून मला आणि शुभ्राला रूम मध्ये बंद करून ठेवलं ना? सोहम, नाही, डोंट वरी, मी चाललोय आता. जे करायचंय ते करा. अरे सोहम, तू गैरसमज करून घेतोयस. ऐक ना सोहम. तुमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा आहे. आम्ही प्रयत्न करत होतो की तुमच्यातलं सगळं परत नीट व्हावं. कोणतं लग्न? कोणत्या लग्नाचा वाढदिवस? एक काम करा, तुम्ही दोघं तुमच्या लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करा. खूप हाऊस आहे ना तुम्हाला? सोहम, का अशी चिडचिड करतोयस? का सगळं संपवायला निघालायस तू? मी नाही संपवत आहे, हिने संपवलंय सगळं. शुभ्राने हे मंगळसूत्र काढलं तेव्हाच हे नातं संपलं. मग आता कशाला हवी आहे अॅनिव्हर्सरी? असं बोलू नकोस सोहम. अरे शुभ्रा, जर का ती कुठल्याही अटीशिवाय मंगळसूत्र घालायला तयार असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. विचार तिला, तिला ओके असेल तर येईन मी माझ्या अॅनिव्हर्सरीला. आलो नसतो तर हा तमाशा झालाच नसता. निघतो. जा, तुम्ही सुद्धा जा. सगळे सोडून जा मला. नाही, माझंच काहीतरी चुकतंय. माझ्यामुळेच सगळं बिनसतंय. आई प्लीज तुम्ही नका ना स्वतःला दोष देऊ. अहो, सरांना दुसरी कामही आहेत म्हणून ते निघाले. इथे काही कामं नाही आहेत का? उद्यासाठी घर सजवायचं नाहीये, पाहुण्यांची यादी, खाण्यापिण्याची यादी काही बघायला नको? हे सगळं मी एकटीनेच करायचं का? हे बघ, तू काळजी करू नकोस. मी संध्याकाळी सगळे डिटेल्स घेऊन येतो, मग बोलू आपण. चले निखिल, हा कसला भविष्य सांगतोय? साहेब, माझ्या भविष्यावर शंका घेऊ नका. आज 5-50 वाचवाल पण उद्या लाखाचं नुकसान कराल. हुशार आहात पण तुम्हाला कोणी समजून घेत नाही हो. गुरुजी सांगा ना, माझा हात काय सांगतोय? हम्म. अरे वा, छान. मैत्री फार जुनी आहे, शाळेपासूनची. म्हणजे कॉलेज पासूनची. हो, तुमच्या दोघांची घनिष्ठ मैत्री, ते तुम्ही दोघं यशस्वी व्यावसायिक, अशी तुम्ही मजल मारणार आहात कुठे साहेब? मला सांग, नोटेचं भविष्य काय? नोटेचं भविष्य तर साहेब तुमच्या मर्जीवर आहे. हुशार आहेस. देवी आई, देवी आई, देवी आई. बरं, मला मोठी बहीण भेटल्यासारखी वाटते बघ. माई, तू म्हणजे साक्षात देवीचं रूप. तू लक्ष्मी, पण किती कष्टाचं आयुष्य जगली बघ. ताई सांगतो, तुझ्या नशिबात खूप पैसा आहे पण मन खाते. कुणाची तरी काळजी लागून राहिले बघ. रात्र रात्र झोप नाही, उपाय सुचत नाही. अगदी बरोबर बोललात हो. खूप काळजीत असते ती. अगं, मगाशी माझ्या दारात आले आणि माझ्याबद्दल अगदी सगळं अचूक सांगितलं. मला खूप चांगला अनुभव आलाय. तू पण तुझ्या मनातलं विचारून घे ना. एक मिनिट. इकडे ना काकू. तरी दृष्टी लागले बघा तुमच्या सुखाला. तर्णाबांड गडी घरात बिनकामाचा बसलाय. जप त्याला माई, जप त्याला. तुझ्या लेकाला जप.
देवी आहेच. चल निघतो माई मी. अहो गुरुजी थांबा थांबा. गुरुजी मला माफ करा. तुम्ही आत या ना, या ना. देवी माय. अहो गुरुजी नमस्कार करते. हा या घरात सुखाचा वास नाही. माणसांची तोंड कायम विरुद्ध दिशेला. खरं हो तुमचं गुरुजी. माझ्या घरातली ना सगळी माणसं चांगली आहेत, पण सतत एकमेकांशी वाद होत राहतात. सुख शांती नाहीये. सून मानी आहे, हट्टी म्हणू शकता. आपलं तेच खरं करते, पण तुम्हाला आईसारखं मानते. मुलगाही हट्टी आहे. आई समोर असून माया मिळत नाही असं वाटतंय त्याला, म्हणून जरा गोंधळला आहे. जबाबदाऱ्या झटकतोय. खरंय हो. देवारात बसवा आणि पूजा. हे सगळ्यांना फसवायचे धंदे आहेत. काय म्हणाला तुला तो? मुलगा हुशार आहे, सून समजूतदार आहे, सासू सुनेचं पटत नाही, हेच ना? तुम्ही काय बघत बसलाय? त्याला निघायचो. अरे तू काय करतोय? अरे ते गुरुजी आहेत, ते ज्ञानी आहेत, आणि तू म्हणतोस तसं त्यांनी मला काहीही सांगितलेलं नाहीये. त्यांनी मला सगळं अचूक सांगितलंय, बरोबर सांगितलंय. माझा पूर्ण विश्वास बसलाय त्यांच्यावर. बघ हे सगळं खोटं आहे, माझा काही विश्वास वगैरे नाही. अरे सोहम, चला निघा इकडून. अरे चल उठ, चल बाहेर जा. तुला सोहम, अरे तू काय करतोयस हे? घासावरी तू जा, तू पटकन हातपाय धुवून ये. हा ठीक आहे, मी फ्रेश व्हायला चाललोय, पण मी येईपर्यंत आज जायला हवंय. नाही राहू द्या, मी निघतोच आता. नाही नाही गुरुजी थांबा. माझ्या मुलाने तुमचा अपमान केला ना, मी तुमची माफी मागते, हात जोडून माफी मागते. पण बघा ना, असा चिडचिड करतो तो, म्हणूनच तर काळजी वाटते मला त्याची. तुमच्या कपाळावरच्या काळ्या छायेचे हे परिणाम आहेत. मंगळ घरापासून लांब राहणं हाच एक उपाय. हा माणूस घरात आल्यापासून क्लेश घेऊन आलाय. तो गेला क्लेश घेऊन जाईल, नाहीतर त्याचा मंगळ तुझ्या पुत्राला क्लेश देईल. कधी मनाला क्लेश तर कधी अपघात. आणि बोलू नये, पण दोघांनाही एकमेकांपासून त्रास आहे. या मंगळाला लांब ठेव, तुझा लेक निवळेल. नाहीतर नाहीतर काय? मी वाईट भविष्यवाणी करत नाही माई. हो बर. सगळ्यात आधी डेकोरेटर्सना भेटून आलो, पण आता या काळात आपल्याला घरी माणसं बोलवायचे ते आपल्याला ठरवायला लागेल ना. हो म्हणजे तुम्ही ठरवा ना जे काय असेल ते. हो पण म्हणजे मी घरात येऊ ना का इथून दारातूनच ठरवायचंय? या मंगळाला लांब ठेव, तुझा लेक निवळेल. पण नाहीतर तुझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे. आसावरी, तुझं लक्ष कुठे आहे? नाही या ना. नको म्हणजे म्हणजे बाहेरची माणसं नको, आपण आपलंच सजवूया. खूप घाबरले, मला काही सुचलंच नाही. काल सोहमचा हात कापल्यावरती एकदम धस्स झालं. त्या बाबांचं बोलणं आठवलं मला. आसावरी, ए आसावरी, आसावरी. अगं काय लक्ष कुठे आहे तुझं? कधीपासून हाका मारतेय? ताते बहिणी या ना. हे घे, या 4 साड्या आणल्यात गोधडी शिवायला. चालतील ना ह्या की अजून हव्या आहेत? नाही चालतील. बरं, पैसे किती घेशील याचे? ना म्हणजे तर चांगलाच असेल. तुम्हीच ठरवून टाका आणि पक्क करून टाका. ठीक आहे, मग उद्याच भेटू अॅनिव्हर्सरीला. हो चालेल. ठेवू मग फोन.
हो. आई आई काय रे, काय झालं तुला? कधी लागलं बघू? जमाना झाला लागून. तुला आज जाग आली? बघू इकडे दे, मी ड्रेसिंग करून देते. अरे थांब, दुखेल, मी करून देते ना. काय नाही, जरा गोष्टी नीट बघून करत जाणार. तुलाच त्रास होतोय ना. तिला आपल्या सुनेचा असा मोकळा गळा बघून काय वाटत असेल विचार करतो माझा. खूप वाईट वाटतं शुभ्रा मला. माझ्यासाठी शुभ्रा, मला मंगळसूत्र हवंय माझं. ती असते म्हणजे मंगळसूत्र खोटं याची शंका नाही आली यायला. बरं आहे. चला, नातं नाही पण निदान मंगळसूत्र तरी जपलंस. थँक्यू. उद्याच्या साडीवर हा दागिना कसा वाटेल? चांगलाच वाटेल, पण काही घातलं तरी मंगळसूत्राची सर थोडीच येणार आहे. कदाचित या दागिन्याला येईलही. तुला काय काही चांगलं दिसतं ग, घाल. अहो पण बघा तरी नक्की कुठला दागिना घालणार आहे मी. शुभ्रा, शुभ्रा, भावली ती. खूप त्रास दिला ना ग मी तुला. मला माहितीये मी खूप त्रास दिला तुला, पण तुला खरंच सांगू शुभ्रा, तुझ्याशी मी जो अबोला धरला ना त्याचा तुला झाला त्याच्यापेक्षा खूप जास्त त्रास मला झाला. खूप त्रास झाला. या मंगळसूत्राचं महत्व ना तिला विचार, जिच्या नशिबी ते फार काळ टिकलं नाही. खरंच हे मंगळसूत्र म्हणजे नातं आहे, आणि चांगलं असेल वाईट असेल तरी नातं आहे. सॉरी. खरंच दोघांपैकी एकाच्या जीवाला धोका असेल तर काय करू मी काय करू? मला नाही कळत देवा, मला खरंच काही कळत नाहीये. एका बाजूला माझ्या सुनेचं मंगळसूत्र आणि दुसऱ्या बाजूला माझं. आय लव्ह यू. मी खूप मिस केलं तुम्हाला. मी सुद्धा. आता बघ, सगळं चांगलं होईल. उद्या ना सगळ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान असेल, हसू असेल, आनंद असेल, आणि तुझ्यात आणि सोहम मधले गैरसमज दूर होतील. आता ना सगळं छान होईल तुमच्या आयुष्यात, अगदी पूर्वीसारखं.
मंगळसूत्र घातलंस? ते घातल्याशिवाय बोलणार नाहीयेस का? अरे बाबा घालते ना, हे बघ काढूनच ठेवलंय मी, घालणार आहे. बरं ऐक ना, तुझ्यासाठी मी हा सूट पण काढून ठेवलाय. माझ्या साडी बरोबर खूप छान दिसेल, घालशील? काय विचार करतोयस? बोल की माझ्याशी. अरे हा सूट हा मी नंतर घालीन तो. तू बाहेर चाललायस का कुठे? हो जरा महत्वाचं काम आहे, जाऊन येतो. अहो नाही नाही चला मी फुगे फुगवतो. हो नको दादा, आम्ही आहोत ना. अहो घर आपलंच आहे, त्यात काय मोठं. बरं हे कुठे लावायचं सांगा. हो आपण लावूया. हे तुम्ही एक फार बरं केलं का, सगळं घरच्या घरी करायचं ठरवलं. हो छान वाटतंय ना. मी म्हटलं आपण आपलं घरीच साजरं करूया, जसं जमेल तसं. आई आठवते ही साडी. बरोबर 1 वर्षापूर्वी रजिस्टर लग्नासाठी अशीच तयार झाली होतीस. किती गोड दिसतेस. नको बाई, आजच दृष्ट लागेल माझ्या लेकीला. शुभ्रा सुंदर दिसते. थँक्यू बाबा. काय ग, मंगळसूत्र घातलं नाहीस अजून? आलंय ते रिपेअर होऊन, आज सोहमच्याच हातून घालून घेईन. वा, हे फारच छान. हा क्षण अगदी डोळे भरून बघता येईल मला. आई अहो काय एवढ्या का घाबरला? साधा फुगा फुटलाय. ते काय ग आता, मी असताना साध्या फुग्याला घाबरतेस तू? तू म्हणजे मित्र ससूला आहेस अगदी. काय हो, तुम्ही माझ्या बायकोला घाबरवलत ना? सॉरी हातावर जाईल. हो दादा, तुम्ही काय यांचं ऐकताय? अरे चला. असावरी छान सजवलं घर. शुभ्रा, ही तुझी लग्नातली साडी ना? मी फोटोत बघितली. येस, लग्नातली. मी म्हंटल नवी सुरुवात करते नव्या उमेदीने, तर ही साडी मला बळ देईल. येस, आजपासून झालं गेलं विसरून जाऊ, नवं काय ते घेऊ, जुनं सगळं उडवून देऊ. काय बाबा? करेक्ट. अरे आजचं फंक्शन एवढं जंगी करूया ना की लोकांना लग्नापेक्षा अॅनिव्हर्सरीच लक्षात राहील. अहो पण हे सगळं करायला जावई बापू आहेत कुठे? कुठेस तू? इकडे पाहुणे मंडळी खोळंब घेत. लवकर ये रे बाबा आता घरी. हो हो आई, अगं बाईक बंद पडली माझी. ते इंजिन सीज झालंय ना, मेकॅनिकला बोलवलंय, काम झालं की येतो मी. अगो बघ ना, तो म्हणतोय त्याच्या त्या स्कूटरचं काय ते इंजिन लॉक का काय ते झालंय, त्यांनी मेकॅनिकला बोलवलंय. हॅलो सोहम, आता काय करणार आहेस तू? अगं काळजी करू नकोस, सगळं आटपून येतो मी. हा चल बाय. सांभाळून रे बाळा. मेकॅनिक येतोय ना, मग काही टेन्शन नाही, नका काळजी करू, येईल तो. बघण्यावर आणखी एक संकट. नाही वाटतं. नाही तसं नाही, त्याच्या बाईक मध्ये काही प्रॉब्लेम झालाय, तो येतच असेल. या ना, या बसा. चला बसून घ्या. चला चला
इकडे. अगं इकडे ये जरा. काय करताय तुम्ही? तू एकटी एकटी काय करते? मला ना तुझे मस्त फोटो काढायचे. सोहम येईपर्यंत काढूया. ओ माझे कशाला, नको ना. माझ्याकडे एक स्पेशल कॅमेरा आहे, त्यात तुझे फोटो खूप छान येतात म्हणे. अहो, नको ना. तू कॅमेरा तर बघ आधी, मग ठरव. ये बात. पण पहिला मान तिचा, तिचा हा कॅमेरा आहे. ये असावरी तुझा एक फोटो काढ. अहो कशाला? अगं ये ना प्लीज. या नाही. असावरी, अगं मी तुझा फोटो काढतोय, हाच तरी. माफ करा मला. तुम्ही सोहमसाठी इतक्या प्रेमाने आणलेली भेट मला अशी बाजूला काढून ठेवावी लागते. पण कदाचित यातच तुमचं आणि सोहमचं दोघांचंही बरं आहे. असावरी, नक्की काय चुकलंय माझं? मला असं सगळ्यांपासून वेगळं का काढते? किती उशीर आहे काय माहिती. अहो मला ना जरा काळजी वाटायला लागली. मी शुभ्राला विचारता का काय झालंय ते? अरे सोहमराव ठीक आहे म्हणाली ना ती, मग थोडा वेळ वाट बघूया ना. बर. मला नाही वाटत सोहम येईल, नाहीतरी त्याचं आणि शुभ्राचं पटतच नव्हतं. अगं असं आहे तर एवढा घाट का घातलाय आसावरीने? मग निघूया का? नाहीतरी केक पण घरीच बनवलाय, त्यासाठी एवढं कुठे थांबायचं? आसावरी त्याला सांगू आणि निघू. कुठे आसावरी ताई? आसावरी दुसरं काय? तुम्हाला सांगतो, रस्ता मोकळा होता, मागे पुढे गाड्या सुद्धा नव्हत्या आणि मी एकदम सेफ चालवत होतो, तरी सुद्धा पडलो. आता काय बोलणार याला? मला तर वाटतं कोणाची तरी पनवतीच लागलीये मागे. तू असं का बोलतोयस? मग काय बोलणार? तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेलो तर बाईकचं इंजिन लॉक झालं. तिथून निघालो तर माझा ऍक्सिडेंट झाला. सगळे लोक खोळंबलेत ना इतका वेळ. उशीर झालाय ना म्हणून त्याला वाईट वाटते म्हणून म्हणतोय तो. आणि तसंही तो सांगतोय ना की त्याला मुकामार लागलाय. मी नंतर शेकून देईन त्याला. चला चला आपण केक कापूया. ये ये बाबड्या, ये चला. ये शुभ्रा ये. ये. अहो या तुम्ही. हो. खूप वाट बघायला लागली ना तुला. चला आता केक कापूया आपण. वाव, काय मस्त केक आहे. अरे शुभ्राने स्वतः बनवलाय माहितीये. ओ, बघितलं का तुम्ही? आज अॅनिव्हर्सरी निमित्ताने माझ्या बायकोने माझ्यासाठी स्पेशल केक केलाय. खूप झोमतंय. ऐक, चुकलो गुरुजी, चुकलो. कान पकडून तुमची माफी मागतो गुरुजी. त्या दिवशी तुम्हाला इतकं सगळं बोललो मी. तुम्हाला भोंदू बोललो, तुम्हाला खोटारडं ठरवलं, तुमच्या एबिलिटीवर संशय घेतला गुरुजी आणि तुम्हाला घरातनं हकलवून दिलं मी. आज मला तुम्हाला भेटून तुमची माफी मागायची आहे. मला कळत नाहीये तुम्हाला कुठे भेटू गुरुजी. पण आता तुम्ही जे बोललात ते मला पटतंय गुरुजी. तुम्ही सगळं खरं बोलला होतात. तुमच्या भविष्याचा मला प्रत्यय येतोय गुरुजी. काय चाललंय सोहम हे सगळं? आईला माहितीये सगळं. आईच प्रश्न विचारत होती गुरुजींना. आई तू सांगितलं नाहीस त्यांना? तुझं काम मी सोपं करतोय. सोहम, शुभ्रा, विश यू हॅपी अॅनिव्हर्सरी. अशा अजून खूप अॅनिव्हर्सरी साजरा होऊ द्या. एक
मिनिट, तुम्ही कुठेही जात नाही आहात. आई अहो तुम्ही समजवा ना सरांना. नाही, मी तुमच्या आसपास नसलो तरी माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या पाठीशी असतील, काळजी करू नकोस. अहो सर थांबा ना, काय चाललंय हे? आई अहो बोला ना काहीतरी. अहो खरंच जाऊ नका, थांबा ना. मला माझं उत्तर मिळालंय असं. यापुढे या घरात मी नाही थांबू शकत. अहो अहो, आभार मानू मी तुमचे. मला फक्त एवढंच सांगायचंय की आजचा अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम इथेच संपलाय आणि आय एम शुअर तुम्हालाही निघायला उशीर होत असेल, नाही का? या चला ग, आपण जाऊया. पाहिलं ना हा कसा बोलतोय. नाहीतर काय. चला निघूया. येते हा सोहम. चला आता कोण राहिलं? अरे सासू सासरे, तुम्ही राहिलात नाही का? चला, नशिबावर लागलेला चिखल गेला. आता अंगावरचा चिखल सुद्धा साफ करायला हवा. काय झालं? काळजी करू नकोस, काहीही बदललेलं नाहीये. मी काय म्हणतो, मी पटकन आंघोळ करून येतो, मग आपण मस्तपैकी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करूया. आलोच. गेले होते, बाकी काही नाही. त्या गुरुजींनी सगळ्या गोष्टी इतक्या खऱ्या सांगितल्या होत्या ना. असावरी आई म्हणून तू सोहमला जपतेस हे मी समजू शकतो, पण माझ्या कुठल्याही कृतीमुळे सोहमला त्रास होईल खरंच वाटतं तुला? अहो नाही, खरंच नाही. मी फक्त सोहमसाठी घाबरले नव्हते, मी तुमच्यासाठीही घाबरले होते. त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही आणि सोहम एकत्र आलात तर त्याचा त्रास तुम्हालाही होऊ शकतो. त्रास तर मला आत्ताही होतोय का असावरी, सोहममुळे नाही. तू नेहमी म्हणतेस ना, तुम्हाला मूल नाही म्हणून तुम्हाला कळणार नाही. एकच सांगतो, मला जरी मूल असतं तरी त्याच्यासाठी मी तुला कधीच बाजूला केलं नसतं. खरं तर मला माझाच खूप राग येतोय. आपण आजपर्यंत बरेचदा भांडलो, वेगळे राहिलो, पण आज आपल्या नात्यावरचा विश्वास कधीच उडाला नव्हता. आज असं वाटतंय की मी सगळं गमावून बसलोय. बरं एनिवेज, चल आता नको ते प्रश्न नको विचारूस. तुला मंगळसूत्र नाही घालायचंय का? मला मंगळसूत्र घालायचंच आहे, पण पण बिन नको का शुभ्रा, माझा मूड ऑफ होतो. आज किती महत्वाचा दिवस आहे माहिती आहे ना तुला? बरोबर. इतका महत्वाचा दिवस की सगळ्या आलेल्या पाहुण्यांना तू अगदी घालवून दिलंस नाही का घरातनं? सगळे कशाला हवेत? अॅनिव्हर्सरी आपली आहे ना, मग नवरा बायको बस झाली अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला, अजून कशाला कोणी हवंय? बरं ते सोड, आज काय ठरलं होतं? मी तुला हे मंगळसूत्र घालणार. मग आज ठरलेला कार्यक्रम पूर्ण व्हायलाच हवा. चल. आव सोहम, दुखतंय मला. आज देवाच्या साक्षीने मी तुला हे मंगळसूत्र घालणार आहे आणि तू ती मान्य केली होतीस, मग आता तुला हे घालावं लागेल. एक मिनिट सोहम, मी मंगळसूत्र काढून टाकले, याचा आईंना प्रचंड त्रास झाला होता आणि म्हणून मी मंगळसूत्र घालताना मला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे. बाकी आपल्याबद्दल म्हणशील तर मला हे मंगळसूत्र घालायची अजिबात इच्छा नाही. मी ते फक्त आणि फक्त आईंसाठी घालणार आहे.
आईच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी तू हे मंगळसूत्र घालणार? मग नवऱ्यासाठी काय करणार आहेस तू? माझ्या आनंदासाठी काय करणार आहेस? तू उपकार करतेस का ग हे मंगळसूत्र घालून? नाही घाल. ए पण ताई, मला एक सांग, ही अभिजित राजेंची पीडा कोणाकोणाला बाधू शकते? नाही म्हणजे त्याच्याबद्दल काही बोललेत का ज्योतिषी? काय ना, आम्ही सगळ्या त्यांचा कार्यक्रम बघतो ना, स्वाद अस्वाद. तो बघितल्यामुळे कोणाला काही होणार नाही ना? नसती पनवती लागेल मागे. प्रज्ञा, काय वाटेल ते काय बोलतेस? काही नाही असं. अगं आम्ही कुठे बोलतोय? जे बोलायचं ना, तुझा ज्योतिषीच बोलतोय. चला चला. पण बघ, आता नको ती माणसं गेली आहेत ना, आता मला बरं वाटतंय. बरं शुभ्रा, दे इकडे मंगळसूत्र दे. काजळी काढते त्याची, थांब जरा, जात नाही. अच्छा ठीक आहे, काढ. आई तुझी इच्छा होती ना शुभ्राला मी ते मंगळसूत्र घालावं. आज तुझी इच्छा पूर्ण होणार बघ. आणि आजच नाही, आता सगळ्या इच्छा पूर्ण होणार तुझ्या. तुला नाही वाटत आहे आई सगळं असं बदलल्यासारखं, वातावरण एकदम छान झाल्यासारखं? बघ ना, सगळीकडे असा प्रकाश पडलाय. आई आई थांबा ना, तुम्ही सोडून द्या बरं, त्रास होतोय तुम्हाला. हो शुभ्रा, खरंच मला त्रास होतोय ग, मला खूप त्रास होतोय. कारण माझा मुलगा खूप चुकलाय. आई हे बघ, तू त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, मला माहितीये मी चुकलोय आई. मी सगळं नीट करतो. मी एक काम करतो, मी असंच्या असं मंगळसूत्र ना बनवून घेतो शुभ्रासाठी. इनफॅक्ट याहून चांगलं मंगळसूत्र बनवून घेतो. आज तुझी चूक केलीस ना, त्याला माफी नाही. आई तू. हो, मीच बोलतेय हे. आता जोपर्यंत तू स्वतःच्या पैशांनी शुभ्रासाठी मंगळसूत्र बनवत नाहीस ना, मग ते एखादं मणी मंगळसूत्र का असे ना, तोपर्यंत शुभ्रा गळ्यात मंगळसूत्र घालणार नाही. मग लोकांना काय बोलायचं ते बोलू दे, त्यांना काय वाटायचं ते वाटू दे. मला किती उत्सुकता आहे माहितीये का तुला? हो ना, मेड फॉर इच अदर कपलला साधा फोटो टाकायला वेळ नाहीये. अगं टाकणार होते फोटो, पण काल ना जरा उशीर झाला आणि मग ते राहून गेलं. पण मी आज टाकीन ना, नक्की टाकेन. काय मग सोहम, 1 वर्ष झालं लग्नाला. आमची बँडेड क्वीन बरोबर राहून कसं वाटतं ना तुला? आता अजून काय वेगळं वाटणार? मी येतो, जरा काम आहे मला. हो, म्हणजे ना माझं सगळं झालेलं आहे, तयारी सगळी झाली. मला फक्त फोडण्यात द्यायच्यात. त्या उसळीत पण फक्त मीठच घालायचंय मला. नका घालू, कशातच मीठ घालू नका. अगं असा कसा अळणी स्वयंपाक देणार? तीच तर गंमत आहे. अगं त्यात कसली आली गंमत? अशी अळणी चपाती भाजी खाताना चव लागेल का ग त्यांच्या तोंडाला? आई, नवऱ्याच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग पोटातून जातो ना, आपण तेच करतोय. तुम्ही पटकन डबे भरा सगळे. बर, मिठाशिवाय? आई, ट्रस्ट मी. आई हे घ्या, आपलं ठरलंय ना तसं लिहा. आई भूक लागली आहे मला, खायला दे पटकन. थांबा बबड्या, ही चिठ्ठी लिहून पूर्ण करते आणि देते. बघ बरोबर आहे का? परफेक्ट. आई दे ना लवकर.
अरे हो राजा, जेवण सगळं तयार आहे. फक्त मी ना यांच्यासाठी शुभ्रा बरोबर डबा पाठवते. आई काय हे सगळं? आज झालं. सरांच्या आणि आईंच्या नात्याबद्दल बोलण्याचा कुठलाही अधिकार नाहीये तुला. बोलली आईची चमची. आई तुम्ही नका त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ. ते मंगळसूत्राचं सगळं टाळायचं होतं ना, म्हणून हा विषय काढला त्याने. एनिवे, मी जाऊन सरांना डबा देऊन येते. मी आजपासून अभिज किचनचे काही नियम बदलतोय. विश्वास, नोट करून घे, नंतर मला कुठलीही गफलत नकोय. येस सर. आजपासून अभिज किचनच्या बाहेर कुठलीही रांगोळी काढली जाणार नाही. टेबलवर ते दिवे ठेवले जाणार नाही आणि त्या उदबत्त्यांच्या ऐवजी रूम फ्रेशनर वापरा. ओ माय गॉड सर, तुम्ही कॉस्ट कटिंग करताय का? मॅडी, मी कॉस्ट कटिंग करत नाहीये. मला अभिज किचनचा अँबियन्स चेंज करायचंय. आपली जुनी स्टाईल कंटिन्यू करायची. आपण एक काम करूया, ही मूर्ती तुम्ही मला द्या, मी सरांच्या केबिन मध्ये जाऊन लपून ठेवतो. येस, ही मस्त आयडिया आहे. असंच करूयात. तर नीट हाईड करून ठेवा प्लीज. ओके मॅम. हाय सर. अरे शुभ्रा, ये. कशी आहेस तू? मजेत आहे. आता काय, माझ्या सासूबाई माझी ढाल भरून अगदी माझ्या बरोबर उभ्या आहेत, त्यामुळे मला कसलंच टेन्शन नाही. बरं, तुमच्यासाठी हे डबे घेऊन आले. अरे, इतर अभिज किचनचे पार्सल कंटेनर्स आहेत. येस. ओ माय गॉड. नाही, खरंच नको. म्हणजे मी आता ही रिस्क घेतच नाही. मी डबे माझ्या बरोबर परत घेऊन जाते. फक्त मी काय करू, आय हॅव अ बिझी डे. मला अख्खा दिवस हे डबे घेऊन फिरावं लागेल सगळीकडे. आतापुरती मी हा डबा इथेच ठेवते. मॅडी, येस, तू एक काम करायचंस. यू प्लीज मेक शुअर की संध्याकाळपर्यंत सर या डब्यांना हात लावणार नाहीत. ओके शुभ्रा, डोंट वरी. ओके, ग्रेट. बाय बाय. बाय बाय सर. बाय. विश्वास, सर रिकामे कंटेनर्स आहेत. मी देतो. जा. ओके सर. मॅडी, आपल्या रेस्टॉरंट मध्ये स्पायडर? शी. कुठे सर? ते बघ. स्पायडर? हा सर, कुठे सर स्पायडर? सर नाही इकडे स्पायडर. सर कुठे गेले? जाऊ दे, मला वाटतं ब्रू म्हणायला गेले असतील. मी माझी ड्युटी करतो. कमाल आहे. अशावर मीठ घालायला विसरली चक्का. मीठ दिलंय की काय बरोबर? तुमच्याशिवाय माझं आयुष्य असं आहे. वरकरणी ठीक वाटेल, पण खरं तर अळणी झालंय. आतावरी तुझ्याशिवाय गेले कित्येक दिवस मीठ असलेलं जेवणही मला अळणी लागतंय. काही झालं ना तरी ते डबा खातील. आणि जेवण कसं वाटलं ते मला कळवतील. मला उत्तर पाठवतील ते. मी बघते. हा, अगं मी मॅडी ताई, तुम्ही काय दिलंय काय आधी? हा, सरांनी हे डब्बे पाठवले. चला, म्हणजे डबा खाल्ला तर सरांनी. नो, म्हणजे आय डोंट नो.
म्हणजे शुभ्रा मी त्या डब्यांकडे अशी कंटिन्यू बघत बसले होते.